हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पॉइंट जो आहे करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट जो आहे गॅल्व्हॅनोमीटर, तो आपण या ठिकाणी काय करणार आहे पाहणार आहे. ओके, आता गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय, तर गॅल्व्हॅनोमीटर इज अ इलेक्ट्रिक डिव्हाइस. इट इज अ डिव्हाइस which is used to detect a very small current in the electric circuit. कुठल्याही इलेक्ट्रिक सर्किट मधला अगदी स्मॉल करंट जर आपल्याला काय करायचं असेल, डिटेक्ट करायचा असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा काय होतो, यूज होतो. ओके, इट हॅज अ कॉइल pivoted between concave pole faces of a strong laminated horseshoe magnet as shown in figure. आता स्क्रीनवरती ही मी फिगर तुम्हाला दाखवलंय. गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं असतंय ते आपल्याला ह्याच्यावरून काय करता येतं, सांगता येतं. आता ह्याच्यामध्ये काय असते बघा, तर ह्याच्यामध्ये दोन हॉर्स शू फेसेस असतात. आता हा जो दाखवलाय ना, हा जो पूर्ण या ठिकाणी, तर इट इज अ हॉर्स शू शेप्ड मॅग्नेट, म्हणजे घोड्याच्या नाला जशा असतात ना त्या आकाराचा हा काय असतो, मॅग्नेट असतो. या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, या ठिकाणी दोन्हीकडे, बरोबर. याच्यामध्ये एक कॉइल जी आहे ती काय केलेली असते, पायवट केलेली असते. आपण ही जी दाखवली ना या ठिकाणी रेक्टँग्युलर कॉइल म्हटलंय, ही कॉइल जी आहे ती इन्सुलेटेड कॉपर वायरची ही काय असते, कॉइल असते, आणि तिचा रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये तयार केलेली असते. ती या ठिकाणी काय केलेली असते, पायवट केलेली असते. पायवट केलेली असते म्हणजे बॅलन्स केलेली असते किंवा सस्पेंड केलेली असते, लटकवलेली असते. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक आयर्न कोअर असलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये या ठिकाणी एक सिलेंडर ठेवलेला असतो, ज्याला काय म्हटलं जातं, आयर्न कोअर असं या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ना या ठिकाणी एक स्पायरल स्प्रिंग असते. त्या स्पायरल स्प्रिंगला हा जो पॉइंटर आहे तो काय केलेला असतो, अटॅच केलेला असतो, आणि जो पॉइंटर जो आहे तो कॅलिब्रेट केलेल्या स्केल वरती काय केलेला असतो, ऍडजस्ट केलेला असतो. हे जे ते कॅलिब्रेटेड अँग्युलर स्केल आपण या ठिकाणी काय करतोय, दाखवतोय. ओके, आता या कॉइल मध्ये आपण करंट पास केला की काय होतं, तर कॉइल आहे, लक्षात घ्या, ही आपण कुठे ठेवल्या, हॉर्सशू मॅग्नेटच्या मध्ये ठेवल्या, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड मध्ये कॉइल ठेवल्या. या कॉइल मधून आपण करंट पास केला की कॉइल काय होते, डिफ्लेक्ट होते. का डिफ्लेक्ट होते कॉइल मध्ये, तर कॉइल मधून आपण करंट पास केला की कॉइल मध्ये आपल्याला टॉर्क क्रिएट झालेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. टॉर्क म्हणजे काय, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी इन एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन्स. ओके, सच अ कपल ऑफ फोर्सेस इज कॉल्ड एज टॉर्क. त्याला आपण टॉर्क असं म्हणतो. आता हे टॉर्क क्रिएट झाल्यामुळे ही जी कॉइल आहे ती काय होते, डिफ्लेक्ट झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता ह्या कॉइलचं डिफ्लेक्शन किती होणार ते आपल्याला काय करता येतं, मोजता येतं. हे कशावरती ठरतं, कॉइल किती डिफ्लेक्ट होणार आहे, तर तुम्ही पास केलेला करंट किती आहे, तो जेवढा करंट जास्त तेवढं कॉइलचं डिफ्लेक्शन कसं असते, जास्त असते, आणि जेवढा करंट कमी असेल तेवढं कॉइलचं डिफ्लेक्शन कसं असतं, कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता ही कॉइल डिफ्लेक्ट झाली की हा जो पॉइंटर आहे तो सुद्धा काय होतो, डिफ्लेक्ट होतो, आणि आपल्याला या कॅलिब्रेट केलेल्या अँग्युलर स्केलवरती तो जो करंट आहे तो काय करता येतो, आपल्याला त्या ठिकाणी डिटेक्ट करता येतो. पॉइंटरच्या सहाय्याने आपण तो काय करू शकतो, डिटेक्ट करतो. डिफ्लेक्शन ऑफ द कॉइल कॅन बी रीड विथ द हेल्प ऑफ अ पॉइंटर अटॅच्ड टू इट. Position of the pointer on the scale provided indicates the current flowing through the galvanometer or the potential difference across it म्हटलंय. ओके, आता ह्या जो गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉइल असते त्या कॉइलचा रेजिस्टन्स हा किती असतो, तर सर्वसाधारणपणे गॅल्व्हॅनोमीटर कॉइलचा रेजिस्टन्स हा 100 ओहमच्या आसपास असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सस्पेंडेड कॉइल मुव्हिंग कॉइल टाइप गॅल्व्हॅनोमीटर असेल तर त्याच्यासाठी आपण बघतोय. टेबल गॅल्व्हॅनोमीटर असेल तर त्याचा 500,000 ओहमच्या आसपास तो कॉइलचा रेजिस्टन्स जो आहे तो काय होऊ शकतो, असू शकतो. आणि याची करंट कॅपॅसिटी किती असते, तर जास्तीत जास्त करंट ह्या मुव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइल मधून आपण किती पास करू शकतो, तर इट इज ओनली 1 मिली अँपिअर. 1 मिली अँपिअर ही याची काय असते, करंट कॅपॅसिटी असते. आता याच्यापेक्षा एक्सेस करंट जर आपण याच्यामधून पास केला तर गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉइल आहे त्याचा जो फॉस्फर ब्रॉन्झ सस्पेन्शन फायबरच्या सहाय्याने ही कॉइल काय केलेली असते, सस्पेंड केलेली असते, आणि त्याला जास्त ट्विस्ट बसला तर ती कॉइल काय होण्याची होऊ शकते, डॅमेज होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जास्त करंट आपण गॅल्व्हॅनोमीटर मधून पाठवू शकत नाही. तर हा जो गॅल्व्हॅनोमीटर आहे याच्यामधनं हायेस्ट करंट आपण किती पाठवू शकतो, तर 1 मिली अँपिअर एवढा करंट आपल्याला या ठिकाणी पाठवता येतो. आणि गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉइल आहे
याचा मॅक्झिमम रेजिस्टन्स किती असतो तर 100 ओहमच्या आसपास असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता याचं जुन्या सिलेबसला याचं प्रिन्सिपल त्याचा प्रूफ वगैरे होता, आता तो नाहीये. हा जो करंट आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, लक्षात ठेवायचं. कशाची? या कॉइलचं जे डिफ्लेक्शन घडते थीटा त्याच्याशी हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे आपल्याला आय इज प्रपोर्शनल टू काय लिहिता येतं? थीटा लिहिता येतं. करंट जेवढा जास्त डिफ्लेक्शन तेवढं जास्त, करंट जेवढा कमी डिफ्लेक्शन तेवढं कसं असते? कमी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करून आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लागणारी जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ती तयार करता येतात. गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करून आपण करंट मीटर म्हणजेच ॲमीटर तयार करू शकतो. किंवा दुसरा यूज आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरचा आणखी करता येतो. गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करून आपण पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो मोजता येतो आपल्याला, आणि त्याच्यासाठी आपल्याला व्होल्टमीटरची गरज आहे. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन हे आपल्याला ॲमीटर मध्ये पण करता येतं, आणि गॅल्व्हॅनोमीटरचं कन्व्हर्जन हे आपल्याला व्होल्टमीटर मध्ये सुद्धा काय करता येतं? ओके. आता हे कसं केलं जातं ते आपण पुढे पाहणार आहे. ओके. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे हाऊ अ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू अन ॲमीटर. आता ॲमीटर म्हणजे काय? तर ॲमीटर इज अन इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट विच इज युज्ड टू मेजर द करंट इन द सर्किट. एखाद्या सर्किट मधला करंट आपल्याला जर मोजायचा असेल तर त्याच्यासाठी आपण ॲमीटर हे इन्स्ट्रुमेंट काय करतो? वापरतो. ओके. आता गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर ॲमीटर मध्ये करत असताना आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर मध्ये काही मॉडिफिकेशन्स करावी लागतात. आता ही मॉडिफिकेशन्स कोणकोणती आहेत ते आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा बघायचं आहे. तर पहिलं म्हणजे त्या गॅल्व्हॅनोमीटरची इफेक्टिव्ह करंट कॅपॅसिटी आपल्याला इन्क्रीज करून घ्यावी लागते. जे पहिलं मॉडिफिकेशन आपल्याला करावं लागतं गॅल्व्हॅनोमीटर मध्ये, गॅल्व्हॅनोमीटरची करंट कॅपॅसिटी काय करून घ्यावी लागते? इन्क्रीज करून घ्यावी लागते. टू डिझायर्ड हाय व्हॅल्यू, आपल्याला जिथपर्यंत करंट मोजायचा आहे तिथपर्यंत त्याची कॅपॅसिटी आपल्याला इन्क्रीज करून घ्यावी लागते. त्याच्यानंतर इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी डिक्रीज्ड. त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे तो काय करून घ्यावा लागतो? आपल्याला डिक्रीज करून घ्यावा लागतो. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरची जी कॉइल आहे ज्याचा रेजिस्टन्स 100 ओहमच्या आसपास असतो, हा गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आपल्याला डिक्रीज करून घ्यावा लागतो. कारण हा ॲमीटर जो आहे तो आपण सर्किटमध्ये सिरीज मध्ये जोडतो, आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो त्या सर्किटचा इन्क्रीज होतो, आणि त्याच्यामुळे मोजलेल्या करंटच्या किमतीमध्ये काय होऊ शकते? एरर येऊ शकते. त्याच्यामुळं गॅल्व्हॅनोमीटर कॉइलचा जो रेजिस्टन्स आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, तो आपल्याला डिक्रीज करून घ्यावा लागतो. आयडियल ॲमीटर जर तुम्ही घेत असाल तर त्याच्यासाठी या गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलचा रेजिस्टन्स हा 0 असतो, लक्षात ठेवायचा. आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स हा किती असतो? 0 असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि थर्ड आहे, इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेजेस विच आर ड्यू टू द एक्सेस करंट विच इज फ्लोइंग थ्रू द कॉइल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलमधनं जर आपण एक्सेस करंट पास केला तर त्याच्यामुळे गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलला डॅमेज होण्याची शक्यता असते, आणि तो आपल्याला काय करून घ्यावा लागतो? टाळावा लागतो. आता हे सर्व कसं अचीव्ह केलं जातं? तर गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर हे ॲमीटर मध्ये कसं केलं जातं? तर सपोज दिस इज द रेजिस्टन्स आर ने मी दाखवतो, याच्या अक्रॉसचा करंट आपल्याला मोजायचा समजा आय एवढा, बरोबर. तर याच्या सिरीज मध्ये या ठिकाणी काय केला जातो? गॅल्व्हॅनोमीटर जो आहे तो कनेक्ट केला जातो. हा गॅल्व्हॅनोमीटर कॉइलचा रेजिस्टन्स आहे समजा, हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. ओके. आणि या गॅल्व्हॅनोमीटरच्या पॅरलल मध्ये जर आपण शंट रेजिस्टन्स जोडला, शंट रेजिस्टन्स म्हणजेच लो व्हॅल्यू रेजिस्टन्स जर आपण गॅल्व्हॅनोमीटरच्या कॉइलच्या पॅरलल मध्ये जोडला तर या गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर कशामध्ये होतं? ॲमीटर मध्ये आपल्याला या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं. आता हा पॉइंट जो आहे तो हे वाक्य एमसीक्यू मध्ये आहे तसं विचारलं जातं. अ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर ऑर अ गॅल्व्हॅनोमीटर कॅन बी कन्व्हर्टेड इनटू अन ॲमीटर बाय कनेक्टिंग अ शंट रेजिस्टन्स इन पॅरलल विथ द कॉइल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. शंट किंवा लो व्हॅल्यू रेजिस्टन्स दोन्हीचा अर्थ एकच होतो. तो गॅल्व्हॅनोमीटर कॉइलच्या कसा जोडायला लागतो? पॅरलल मध्ये जोडावा लागतो. आता या ठिकाणी हा जो आहे तो जंक्शन पॉइंट होतो, या ठिकाणी येणारा करंट जो आहे तो आय आहे. गॅल्व्हॅनोमीटर मधनं जो मॅक्झिमम करंट पास होतो दॅट इज डिनोटेड बाय आयजी, दॅट इज द मॅक्झिमम करंट फ्लोइंग थ्रू द coil of the galvanometer without damaging the
कॉईल ऑफ द गॅल्व्हॅनोमीटर आणि राहिलेला जो करंट आहे शंट रेजिस्टन्स मधनं फ्लो होतो जो आपण IS मध्ये दाखवतो हा इकडून IG इकडून IS आणि परत बाहेर जाणारा करंट असणार आहे IL. ओके, आता हा जो मधला तयार झाला ना यालाच काय म्हटलं जातं, दिस इज कॉल्ड ॲज ॲमीटर. याला काय म्हणायचं, ॲमीटर असं म्हटलं जातं. या पद्धतीने आपल्याला मुव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरचं रूपांतर हे ॲमीटर मध्ये करता येतं. आता या यूज ऑफ शंट रेजिस्टन्स, या शंट रेजिस्टन्सचा यूज काय होतो, तर हा जो जादा करंट येतो इकडून त्याच्यातला IG एवढाच गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होऊ शकतो. याच्यातला जादा करंट जर IG गॅल्व्हॅनोमीटर मधून गेला तर गॅल्व्हॅनोमीटर कॉईल डॅमेज होते. मग हा जो एक्सेस करंट आहे त्याला जाण्यासाठी हा बायपास जो आहे तो या ठिकाणी काय होतो, क्रिएट होतो. शंट रेजिस्टन्स मधनं हा एक्सेस करंट जो आहे तो काय होऊ शकतो, पुढे जाऊ शकतो, की ज्याच्यामुळं गॅल्व्हॅनोमीटरचं आपल्याला प्रोटेक्शन झालेलं पाहायला मिळतं. गॅल्व्हॅनोमीटर डॅमेज होण्यापासून काय होऊ शकतो, वाचू शकतो. त्याच्यानंतर इट इन्क्रीजेस द रेंज ऑफ द ॲमीटर. ह्या ॲमीटरची जी रेंज आहे, करंट मोजण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला काय करता येते, इन्क्रीज करता येते. शंट रेजिस्टन्स मुळे ती काय होते, इन्क्रीज झालेली आपल्याला बघायला मिळते. इट डिक्रीजेस द रेजिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स टू विच इट इज कनेक्टेड. म्हणजे ज्या दोन पॉइंट मध्ये आपण हा ॲमीटर कनेक्ट करतोय त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आहे तो सर्किटचा हा शंट रेजिस्टन्स काय करतो, कमी करत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ओके, आता शंट मधनं बघा हा जो पॉइंट आपण या सर्किट मधनं घेतला. आता दुसरी गोष्ट, हा शंट रेजिस्टन्स जोडायचा, ठीक आहे, पण किती व्हॅल्यूचं जोडायचं याच्यासाठीचं एक्सप्रेशन काय आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं. आता हा जो पॉइंट आहे सर्किट मधला हा जंक्शन पॉइंट आहे. जंक्शन पॉइंटला आपण किर्चॉफ्स लॉ, करंट लॉ जो आहे तो फर्स्ट लॉ अप्लाय केला तर आपण काय लिहितो, त्याची स्टेटमेंट काय आपलं, द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक करंट्स ॲट अ जंक्शन पॉइंट इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज ऑलवेज इक्वल टू 0. बरोबर, मग या पॉइंटला येणारा करंट आहे I. मग मी काय लिहू शकतो पहा, डेरिवेशन बघूया काय बघा. या ठिकाणी मी आता काय लिहू शकतो या जंक्शन पॉइंट साठी, तर I इज इक्वल टू IG प्लस IS. I हा येणारा करंट आहे, तो जाणाऱ्या करंटच्या बेर जेवढा असतो IG प्लस IS. आणि याच्यावर मी IS ची किंमत जर काढली तर मला काय लिहिता येईल बघा, इट इज I मायनस IG. ओके, त्याला इक्वेशन नंबर घेऊया आपण 1 समजा. ओके, आता पुढे आणखी बघा, हा गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स आणि हा शंट रेजिस्टन्स हे पॅरलल मध्ये, जर पॅरलल मध्ये असतील दोन रेजिस्टन्सेस तर त्यांच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स हा कसा असतो, सेम असतो. म्हणून मी काय लिहू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस G इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस S. बरोबर, आता पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस G किती असणार आहे, तर इट इज करंट मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स. गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणारा करंट आहे IG, त्याचा रेजिस्टन्स किती आहे G, म्हणून त्याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स होईल IG इंटू G इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस S. त्याच्यामधून फ्लो होणारा करंट आहे IS इंटू त्याचा रेजिस्टन्स आहे S. देयरफॉर वी कॅन राइट IG इंटू G इज इक्वल टू IS ची किंमत आहे माझ्याकडे इथं काय बघा, I मायनस IG इंटू S, आणि मला S काढायचा आहे, हे गुणिले इकडे जाईल म्हणजे S बरोबर मला मिळेल IG डिवाइडेड बाय I मायनस IG इंटू हे G आहे. युजिंग दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द शंट रेजिस्टन्स. या इक्वेशनचा यूज करून आपण शंट रेजिस्टन्सची किंमत जी आहे ती काय करू शकतो, मोजू शकतो. मला समजा 10 एम्पियर एवढा करंट मोजायचा आहे तर मी I ची किंमत या ठिकाणी 10 सबस्टिट्यूट करणार. त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या IG ची किंमत, G ची किंमत इथे टाकणार. हे कॅल्क्युलेट केलं, सोडवलं, तेवढा S जो मला मिळाला तेवढा मी इथं जोडला. या ॲमीटरच्या सहाय्याने मी 10 एम्पियर एवढा मॅक्झिमम करंट काय करू शकतो, मोजू शकतो. युजिंग दिस इक्वेशन वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द शंट. आपल्याला शंट रेजिस्टन्सची किंमत जी आहे ती याच्या सहाय्याने काय करता येते, काढता येते. आता याच्यानंतर आपल्याला पुस्तकामध्ये केस फर्स्ट खाली दिलेले, इफ द करंट I इज n टाइम्स करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. I ची किंमत, हा जो करंट आहे तो गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होणाऱ्या करंटच्या n टाइम्स असेल, म्हणजे n टाइम्स IG असेल, तर अशा वेळेस शंट रेजिस्टन्सची किंमत किती असते ती आपल्याला काढता येते बघा. S बरोबर काय होईल, S इज इक्वल टू हे IG आहे तसं ठेवतो मी, डिवाइडेड बाय ह्या I च्या ठिकाणी मी किंमत टाकतो आता n इंटू IG मायनस हे IG आहे तसं इथलं, बरोबर, इंटू हे G आहे तसं. देयरफॉर S इज इक्वल टू हे IG डिवाइडेड बाय, ह्याच्यातनं IG कॉमन निघेल, IG इथं राहिलं n मायनस इथं राहिलं 1 इंटू हे G आहे तसं IG ला IG कॅन्सल, आणि S ची किंमत मिळेल मला G डिवाइडेड बाय n प्लस 1. याच्या सहाय्याने सुद्धा आपण शंट रेजिस्टन्सची किंमत जी आहे ती काय करू शकतो, काढू शकतो. कंडिशन काय,
इफ द करंट टोटल करंट इज n टाइम्स द करंट फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर असेल तर आपल्याला ही दुसरी किंमत जी आहे ती काय करता येते, काढता येते. ओके. आता त्याच्यानंतर नेक्स्ट केस जे आपल्याला या ठिकाणी ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता आपल्याकडे हे इक्वेशन आहे I इज इक्वल टू IG प्लस RS. याच्यावरनं मी IG ची किंमत काढली तर IG बरोबर काय होईल, I मायनस RS. आता हे जे इक्वेशन आहे आपल्याला कोणतं हे इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये IG च्या ठिकाणी ही किंमत मी सबस्टिट्यूट करतो. काय होईल बघा, इट इज I मायनस RS इंटू G इज इक्वल टू, इकडे काय राहणार पहा, या ठिकाणी इकडे काय राहिले हे RS इंटू S आहे. फक्त IG ची जी किंमत ही काढल्या ना ती या इक्वेशन मध्ये मी काय करतोय, सबस्टिट्यूट करतो. आता याच्यावरनं या G ने याला गुणलं तर हे होईल I इंटू G मायनस RS इंटू G इज इक्वल टू RS इंटू S. आता याच्यावरनं बघा मी हे IS इंटू G इकडे मायनस आहे पलीकडे घेतो म्हणजे काय होईल I इंटू G इज इक्वल टू इकडे होणार RS इंटू S प्लस RS इंटू हे G आहे. आता हे I इंटू G इज इक्वल याच्यामधून IS कॉमन निघेल, RS इन ब्रॅकेट इथे राहील S प्लस G. ओके. याच्यावरनं IS अपॉन I आपण केलं, हे I तिकडे घेतलं, हे S प्लस G इकडे गुणिले ते इकडे घेतलं तर काय होईल बघा, RS डिवायडेड बाय I इज इक्वल टू इथे राहिले काय, हे G हे इकडे गुणिले होते इकडे गेलं म्हणजे S प्लस G. Using this equation we can calculate the percentage of current which is flowing through the shunt resistors. Okay, it gives the fraction of the total current which is flowing through the shunt resistor. Shunt resistor एकूण करंटच्या किती करंट शंट रेजिस्टन्स मधनं चाललाय चा जो फ्रॅक्शन आहे ना तो आपल्याला या इक्वेशनच्या सहाय्याने काय करू शकतो, मिळू शकतो. सिमिलरली आता ह्याच्याऐवजी तुम्ही IS ची किंमत काढली आणि ती इथं सबस्टिट्यूट केली आणि असंच इक्वेशन जर तुम्ही काढलं तर दुसरं इक्वेशन तुम्हाला मिळतं IS अपॉन I इज इक्वल टू, इथं फक्त G च्या ऐवजी काय होतं S डिवायडेड बाय हे S प्लस G आहे तसं. दिस गिव्स द फ्रॅक्शन ऑफ द करंट, टोटल करंट विच इज फ्लोइंग थ्रू द गॅल्व्हॅनोमीटर. तुम्ही करून बघू शकता, हे पुस्तकात दिलेलं नाही, मी ज्यादा तुम्हाला या ठिकाणी काय करतोय सांगतो. ओके. दिस इज ऑल अबाउट द galvanometer as an ammeter, that is how a moving coil galvanometer or galvanometer can be converted into an ammeter.